राहाता शहरात घोलप मंगल कार्यालय परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत मुलाने आपल्या वडिलांची फरशीने हत्या केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सचिन खैरे असे आरोपी मुलाचे नाव असून उत्तम खैरे असे मृत वडिलांचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार आरोपी सचिन खैरे हा आपल्या वडिलांना वारंवार मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील सततचे वाद आणि तणावपूर्ण वातावरण यामुळे घरातील परिस्थिती बिघडलेली होती. घटनेच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास आरोपी सचिन खैरे हा दारूच्या नशेत होता. संतापाच्या भरात त्यांनी वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची निर्घृण हत्या केली. या भीषण प्रकारामुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ राहाता पोलीस स्टेशनला कळविले. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, कोमल कुमावत तसेच पोलीस कर्मचारी गंभीर दादा आणि पांढोरे दादा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपी सचिन खैरे याला तात्काळ ताब्यात घेतले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून कुटुंबातील वाद, दारूचे व्यसन आणि सततचे भांडण ही या घटनेमागील कारण असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमुळे राहाता शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.